नमस्कार, मी लाघवी ओम सावंत स्टोरी ऑफ द डे मध्ये आपलं स्वागत करते। काल आमदार अपात्रतेसंदर्भात निकाल लागल्यानंतर गेल्या अनेक महिन्यांपासून खरं तर सुरू असलेला शिवसेना विरुद्ध ठाकरे गटामधील वादाच्या या सगळ्या नाट्याचा अंक संपेल असं वाटत होतं, पण युद्ध सुरूच असल्याचं पाहायला मिळतंय। अजूनही या निकालानंतर आता दावे प्रतिदावे केले जात आहेत, आरोप प्रत्यारोप सुद्धा रंगतायत आणि हीच आज आपली स्टोरी ऑफ द डे आहे। बुधवारी दुपारनंतर शिवसेना आमदार पात्र अपात्रतेचा निकाल लागला। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी जवळपास 2 तास या निकालाचं वाचन केलं। हा निकाल उद्धव ठाकरेंना मान्य नसल्यानं त्यांनी आता कोर्टात जाणार असल्याचं देखील स्पष्ट केलंय। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या बाजूने कौल दिला। हा निकाल उद्धव ठाकरेंसह त्यांच्या सहकाऱ्यांना मान्य नाही, त्यामुळे त्यांनी या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचं सांगितलं। सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट शब्दात सुनील प्रभू आणि अजय चौधरी यांची नेमणूक ग्राह्य धरलेली आहे। सर्वोच्च न्यायालयात काही कळत नाही असं त्यांचं म्हणणं आहे का? त्याच्यामुळे काय झालेलं आहे की यांनी नसतीबाला स्वतःच्या अंगावरती ओढून घेतलेली आहे। आमचं काही बिघडलेलं नाहीये, जनताच पेटून उठलेली आहे आणि जनता हा अन्याय मान्य करणारच नाही। आम्हाला हा निकाल अमान्य आहे, आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत। ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात जाण्यासाठी हालचाली सुरू केल्या। शिवसेना नेते अनिल परब हे तातडीने दिल्लीला रवाना झालेत। यापुढची रणनीती आखण्यासाठी अनिल परब हे कपिल सिब्बल यांची भेट घेणार आहेत। तसंच दिल्लीतील इतर वरिष्ठ वकिलांशी परब चर्चा करून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणार आहेत। भाजप नेते गिरीश महाजन यांनीही ठाकरे गटाच्या भूमिकेवर जोरदार हल्लाबोल केलाय। मला वाटतं उद्धवजींना जर असं वाटत असेल की हा दिलेला निकाल चुकीचा आहे, सुप्रीम कोर्टाच्या विरोधात दिलेला आहे, तर मला वाटतं त्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये जावं, सुप्रीम कोर्टामध्ये त्यांनी जावं, तिथे त्यांनी दाद मागावी। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाकरे गटाला कोर्टात जाण्याचा अधिकार आहे असा टोला लगावत ठाकरे गटाकडून करण्यात येणाऱ्या टीकांना उत्तर देणार नसल्याचंही सांगितलंय। सुप्रीम कोर्टामध्ये ते लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मुभा आहे कोर्टामध्ये जाण्याची। जेव्हा जेव्हा त्यांच्या बाजूने निकाल लागतात तेव्हा तेव्हा त्या संस्था चांगल्या असतात, जेव्हा त्यांच्या विरोधात म्हणजे मेरिटवर जेव्हा निकाल लागतो तेव्हा तो निवडणूक आयोगाला चुनाव आयोग काय म्हणतात। निकालानंतर लोकशाही मराठीला राहुल नार्वेकरांनी पॉडकास्ट विथ कमलेश सुतार या कार्यक्रमात विशेष मुलाखत दिली। त्यामध्ये त्यांनी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकषानुसारच निर्णय दिल्याचं सांगितलं। सुप्रीम कोर्टाने 3 गोष्टींचा विचार करायला सांगितला। संविधानात बघायला सांगितलं, संघटनात्मक रचना बघायला सांगितली आणि विधिमंडळातील स्ट्रेंथ बघायला सांगितली। आम्ही 3 टेस्ट अप्लाय केल्या। सुप्रीम कोर्टाने क्लिअरली आपल्या आदेशात सांगितलं असतं ना की केवळ ही टेस्ट मान्य करा किंवा अशा पद्धतीने निर्णय करा। त्यांनी सांगितलेल्या पद्धतीनेच निर्णय केला गेलाय। विधानसभेचे अध्यक्ष सुप्रीम कोर्टाच्या निकषानुसारच निर्णय दिला असल्याचं सांगत असले तरीही ठाकरे गट या विरोधात सुप्रीम कोर्टात जाणार आहे। ठाकरे गट सुप्रीम कोर्टात गेल्यास काय युक्तिवाद करेल, सुप्रीम कोर्ट यावर काय निर्णय देतो याकडे राजकीय पंडितांसह कायदे तज्ञांचंही लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। निकाल जाहीर होताच एकनाथ शिंदे शिवसेनेचे पक्षप्रमुख असल्याची बॅनरबाजी शिवसैनिकांकडून सुरू झाली। एकनाथ शिंदेंना पक्षप्रमुख पद देऊ केल्यानं ठाकरे गटाचे शिवसैनिक चांगले चिडले आहेत। एकनाथ शिंदेंनी पक्षप्रमुख पद स्वतःकडे घेतल्यास ठाकरे गटाच्या संतापाचा कडेलोट होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। मुख्यमंत्र्यांचा शिवसेनेचे पक्षप्रमुख असा उल्लेख, मुंबईत पदाधिकाऱ्यांकडून पक्षप्रमुख पदाच्या उल्लेखाचे बॅनर, शिवसेनेच्या बॅनरबाजीमुळे ठाकरे गटाचा तिळपापड।
शिवसेना पक्षप्रमुख म्हटलं तर एकच चेहरा डोळ्यासमोर येतो आणि तो म्हणजे उद्धव ठाकरे। शिवसेनेचे पक्षप्रमुख हे उद्धव ठाकरेच होते। शिवसेनेत हे एकमेव पद होतं, पण आता शिवसेना एकनाथ शिंदेंची असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिल्यानंतर शिंदेंच्या पाठीराख्यांनी एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे पक्षप्रमुख असल्याची बॅनरबाजी सुरू केली आहे। मुंबईत ठिकठिकाणी असे बॅनर लावण्यात आले आहेत। पक्षप्रमुख पद एकनाथ शिंदेंकडे गेल्याबाबत भाजपनेही ठाकरे गटावर टीका केली। सर्वात जास्त जनप्रतिनिधी, सर्वात जास्त मत ज्यांना मिळतं त्यांच्याकडे ही बाजू असतं, त्यांनाच पक्षनेतेपद मिळतं आणि एकनाथ शिंदे हेच आता खरे त्या ठिकाणी शिवसेनेचे पक्षनेते आहेत। हे निवडणूक आयोगाने आणि आता राहुल नार्वेकरांनी आणि या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने सुद्धा निवडणूक आयोगाच्या विरुद्ध जे हे केली होती याचिका ती फेटाळली आहे ना। निकालानं आधीच ठाकरे गटाच्या शिवसैनिकांमध्ये संताप आहे। त्यातच पक्षप्रमुख उल्लेख करून शिंदेंचे बॅनर लागल्यानं शिवसैनिक चौतावून उठलाय। शिवसैनिकात नाराजी नाहीये, जनतेमध्ये नाराजी आहे। शिवसैनिकांमध्ये चीड आहे आणि ही जी चीड निर्माण झाली याचा बदला जनतेच्या न्यायालयात जाऊन घेण्याचा एक शिवसैनिकाच्या मनामध्ये एक भावना, तीव्रतेची भावना ती निर्माण झाली। पक्षप्रमुख पदासंदर्भात एकनाथ शिंदे स्वतः काही बोलले नसले तरी येत्या काळात त्यांनी पक्षप्रमुख पद स्वतःकडे घेतल्यास ठाकरे गटाच्या जखमेवरची खपली काढल्यासारखं होईल। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। निकालानंतर प्रमुख मुद्दा उपस्थित झाला तो घराणेशाहीचा। घराणेशाहीच्या या मुद्द्यावरून शिवसेना आणि ठाकरे गटामध्ये जुंपली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अपात्रतेच्या निकालानंतर घराणेशाहीचा पराभव झाला अशी प्रतिक्रिया दिली। त्याला ठाकरे गटाच्या संजय राऊतांकडून सुद्धा जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलंय। हुकुमशाही आणि घराणेशाही आणि एकाधिकारशाहीचा पराभव आहे। शिवसेना अपात्रतेचा निकाल आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घराणेशाहीचा पराभव झाल्याची प्रतिक्रिया दिली। एकनाथ शिंदेंच्या या वक्तव्यानं ठाकरे गटाच्या संतापाचा कडेलोट झालाय। एकनाथ शिंदेंच्या या वक्तव्यावर ठाकरे गटानेही पलटवार केलाय। एकनाथ शिंदेंचे सुपुत्र खासदार आहेत, ती घराणेशाही नाही का असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला। घराणेशाहीचा काय अंत झाला म्हणतात, मग श्रीकांत शिंदे त्यांचा मुलगा नाही का? सिद्ध करा नाही म्हणून। सुरुवातीच्या काळात माझा मुलगा म्हणूनच मत द्या मागितलं ना। काय योगदान होते त्यांच्या मुलाचं पक्षामध्ये आणि मतदारसंघात? हां, मग श्रीकांत शिंदे त्यांचा मुलगा नाही आहे का? त्याने सांगावं नाही माझा मुलगा नाही आहे। सुषमा अंधारेंनीही घराणेशाहीच्या मुद्द्यावरून शिवसेनेचा समाचार घेतला। तुम्हाला घराणेशाहीवर बोलण्याचा नैतिक अधिकार मिळवायचा असेल तर शिंदे साहेब पहिल्यांदा श्रीकांत शिंदे यांना राजकारण सोडून मेडिकल प्रॅक्टिसमध्ये स्वतःला गुणवत्ता सिद्ध करायला सांगा आणि सरनाईक असतील, गोगावले असतील, भुसे असतील, या सगळ्याच लोकांनी आपापल्या पोरांना राजकारणात न वगळून वेगवेगळ्या क्षेत्रात स्वतःला सिद्ध करायला सांगावं। ठाकरे गटाच्या टीकेवर शिवसेनेनेही पलटवार केलाय। श्रीकांत शिंदेंनी त्यांचं कर्तृत्व सिद्ध केलंय, त्यामुळेच संसदरत्न पुरस्कार त्यांना मिळाल्याचं शिवसेनेनं सांगितलं। श्रीकांत शिंदे हे स्वतःच्या कर्तृत्वावरती, स्वतःच्या मेहनतीवरती त्या मतदारसंघामध्ये आपलं स्थान त्यांनी टिकवून आहे। पहिल्या 5 खासदारांमध्ये त्याला संसद रत्न म्हणून पुरस्कार दिलेला आहे। त्यांच्या कामावरती त्यांनी त्यांचं स्थान बनवलेलं आहे। कर्तृत्व नसताना राजकीय वारसदार निवडला गेल्यास ती घराणेशाही अशी व्याख्या आहे। खासदार होण्यापूर्वी श्रीकांत शिंदेंनी पक्ष संघटनेसाठी किती काम केलं असा सवाल आता या निमित्ताने उपस्थित केला जातोय। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई।
विधानसभा अध्यक्षांविरोधात खालच्या भाषेत टीका करणाऱ्या संजय राऊत आणि आदित्य ठाकरेंविरोधात हक्कभंग आणणार असल्याचं शंभूराज देसाई आणि सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलंय. तर हक्कभंगाची आमची प्रक्रिया सुरू झाली आहे असं देसाई म्हणतायत. या सगळ्या प्रकरणावर मात्र चोराला चोर नाही तर काय हरिश्चंद्र बोलायचं का असा सवाल खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केलाय. चोरांना चोर नाही म्हणायचं तर काय म्हणायचं, हरिश्चंद्र म्हणायचं. चोरांना चोर आणि ढोंगाला ढोंगी म्हणण्याची ताकद या महाराष्ट्रामध्ये आहे. अपात्रतेच्या निकालानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांवर संजय राऊतांनी बोचरी टीका केली. संजय राऊतांच्या या टीकेवर सत्ताधाऱ्यांनी आक्षेप घेतलाय. संजय राऊतांनी टीका करताना विधानसभा अध्यक्षांचा मानभंग केल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांनी केलाय. त्यामुळे संजय राऊतांविरोधात हक्कभंग आणण्याची तयारी सत्ताधाऱ्यांनी केली आहे. अतिशय असंसदीय शब्दांचा वापर राऊतांकडनं झाला, आदित्य ठाकरेंकडनं झाला. न्यायपीठाचा विश्वास मेरिटवर तुमच्या विरोधात गेल्यानंतर तुम्ही जर त्यांच्यावरती अशी असंसदीय भाषेमध्ये, अवमानास्पद भाषेमध्ये तुम्ही ही टीका करता, ही गैरलागू आहे. आणि म्हणून मी कालच मत व्यक्त केलेलं आहे की त्यांच्यावर निश्चितपणानं हक्कभंग विधानसभेत आणावा लागेल. भाजपचे नेते आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवारांनीही राऊतांवर हक्कभंग आणला पाहिजे अशी आग्रही भूमिका घेतली आहे. 30 वर्षापासून मी आमदार आहे. हक्कभंगासाठी एकदम फिट केस आहे. पण हक्कभंग आणायचा की नाही हे तर मला वाटतं की सन्माननीय विधानसभा सदस्य ठरवतील. आणि ही केस यासाठी फिट आहे हे अनुभवातून मी सांगू शकतो. संजय राऊत हे टीका करताना बिनधास्त टीका करतात. यावेळी त्यांनी थेट विधानसभा अध्यक्षांनाच लक्ष केलंय. संजय राऊतांना कायद्याच्या कचाट्यात अडकवण्याची संधी हक्कभंगाच्या निमित्तानं सत्ताधाऱ्यांकडे चालून आली आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.